मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मंद गॅसवरती चांगले साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर संपूर्ण थंड करून त्याची साल काढून घ्यायची आणि सालीपासून हे शेंगदाणे सगळे सेपरेट करून घ्यायचे। त्याचे अर्धे अर्धे फाक करून घ्यायचे। पोळपाटाने बेलण्याला चांगलं तूप लावून घ्यायचं। त्यानंतर पॅन मध्ये 1 चमचाभर तूप घालायचं। 1 कप बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे। मंद गॅसवरती गूळ वितळवून घ्यायचा। 4 ते 5 मिनिटांमध्ये गुळाचा गोळीबंद असा पाक बनला जातो। एकदम खडखड असा त्याचा आवाज येतो आणि हाताने सुद्धा व्यवस्थित असा तुटला जातो। खिडकीतून ऊन येत असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाहीये। लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आणि शेंगदाणे जे भाजून घेतलेले होते ते गुळामध्ये घालून चांगले मिक्स करून घ्यायचे। तूप लावलेल्या पोळपाटावरती चांगली चिक्की थापून घ्यायची। गरम गरमच बेलण्यानंतर लाटून घ्यायची। गरम असतानाच कट करून घ्यायची। गार झाल्यानंतर कट होत नाही। हव्या त्या आकारामध्ये लहान मोठी कट करायची। थंड झाल्यानंतर पोळपाटापासून सेपरेट करून घ्यायची। मस्त कुरकुरीत चिक्की तयार होते। उपवासाला खाऊ शकता, लहान मुलांना देऊ शकता, पौष्टिक आहे। आवडली तर लाईक करा।